तर मी बनवलेला मसूर पुलाव ह्यासाठी 1.5 पेला तांदूळ धुवून स्वच्छ धुवून त्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं. आणि हा आहे सगळा मसूर पुलावसाठी लागणारं साहित्य. इथे मी 1 कप मसूर भिजत घातलेलं. तर आता 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जाणार सगळे खडे मसाले, जिरा, मिरची आणि आलं लसूण ठेचलेलं, सोबतच 2 उभे चिरलेले कांदे. ह्याला चांगलं ब्राऊन करायचं. कांदा ब्राऊन झाल्यावरती याच्यामध्ये घालायचे भाज्या. त्याच्यात मी फरसबी, गाजर आणि वाटाणा वापरलाय. सोबतच भिजवलेले मसूर घालून ह्याला चांगलं मिक्स करायचं. आता हे मिक्स झाल्यावरती याच्यामध्ये जाणार हळद, धणा जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ. हे घालून ह्याला चांगलं परतवून घ्यायचं. सोबतच कसुरी मेथी पण घालायची. आणि ह्यात जाणार आता 1 टेबलस्पून लाल मसाला. हे मिक्स करून झाल्यावरती याच्यात घालायचं भिजवलेला तांदूळ आणि तांदूळ पण मिक्स करून घ्यायचं. जास्त मिक्स नाही करायचं, नाहीतर दाणे तुटतात. यात घातलंय मी 3 ते 3.5 कप पाणी, थोडंसं मीठ, कोथिंबीर, टॅमॅटो हे घालून मिक्स करून ह्याच्यामध्ये घालायचं तूप. आता ह्याला एक उकळी आणायची आणि मग ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला मीडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायचं. अशा प्रकारे तयार होतो झटपट असा सुपर हेल्दी मसूर पुलाव. आता ह्याला मी रायत्यासोबत सर्व्ह केलेलं. रायता, पापड आणि आंबा. आहे की नाही एकदम मस्त. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.